जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. नमस्कार. आज आपण श्री समर्थ रामदास स्वामी रचित श्रीमणांचे श्लोक क्रमांक 66 ते 70 यांचा अर्थ समजून घेणार आहोत. नवे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे. जनी विष खाता पुढे सुख कैसे, करी रे मना ध्यान या राघवाचे. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, संसार हे नेहमीच गोंधळ, दुःख आणि अडचणी घेऊन येते. मनुष्याने सदैव सत्य जाणणारे सज्जन लोक शोधून त्यांचा संग करावा. ज्याचे मन द्वेष, राग किंवा इच्छेत अडकलेले आहे, त्यांचे जीवन कधीही खरे सुख साधू शकत नाही. म्हणून हे मना, राम या भगवंताच्या ध्यानात गुंतवावे. तेच खरे भक्तीचे आणि जीवनातील शांतीचे मूळ आहे. घनश्याम राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्णा प्रतापी. करी संकटी सेवकाचा कुढावा, प्रभाते मणी राम चिंतित जावा. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, घनश्याम म्हणजे राम, जो सुंदर आणि तेजस्वी आहे. तो महाधीर, गंभीर आणि पराक्रमी आहे, जो संकटात सेवकांची मदत करतो आणि त्याची काळजी घेतो. त्यांचे स्मरण सकाळपासून मनात करावे. म्हणून प्रभाते उठतानाच मन रामाच्या ध्यानात गुंतवावे. तेच खरे भक्तीचे आणि शांतीचे मूळ आहे. बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी. पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मणी राम चिंतित जावा. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, राम अत्यंत बलशाली आणि कोदंडधारी आहे. तो महाकाळ सदृश्य, भयंकर पण न्यायप्रिय आहे. सामान्य माणूस त्याला पूर्णपणे समजू शकतो का? किंवा कोणी त्याचा संपूर्ण अनुभव घेऊ शकतो का? म्हणून सकाळी उठताच मन रामाच्या ज्ञानात गुंतवावे. तेच खरे भक्तीचे आणि शांतीचे रहस्य आहे. सुखानंदकारी निवारी भयाते, जनी भक्ती भावे भजावे तयाते. विवेकेत जावा अनाचार हेवा, प्रभाते मणी राम चिंतित जावा. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जो माणूस सुख आणि आनंद निर्माण करतो आणि भयानक परिस्थितीही ध्येय दाखवतो, तो खरा भक्त आहे आणि भक्तिभावाने रामाची पूजा करतो. विवेक वापरूनच अनाचार आणि ईर्ष्या टाळावी. म्हणून प्रभाते उठताच मन रामाच्या ध्यानात गुंतवावे, कारण यामध्ये खरे भक्तीचे आणि जीवनातील शांतीचे रहस्य आहे. सदा राम नामे वदा पूर्ण कामे, कदा बांधिजेना पदा नित्य नेमे. मदालस्य हा सर्व सोडून द्यावा, प्रभाते मणी राम चिंतित जावा. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सदैव राम नाम उच्चारल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. कधीही कोणत्याही अडचणी किंवा बंधनामुळे मन दुखावू नये. स्वतःच्या आळशीपणाला, मोहाला आणि दुर्बुद्धीला सोडून दिले पाहिजे. म्हणून सकाळी उठतानाच मन रामाच्या ध्यानात गुंतवावे, कारण यामध्ये खरे भक्तीचे आणि जीवनातील शांतीचे मूळ आहे. असे हे श्रीमणांचे श्लोक आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणारे आहेत. हा व्हिडिओ तुमच्या मनाला शांतता देणारा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.